याच हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या घरात घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सशस्त्र दलाचे खूप खूप अभिनंदन. मी वेळ आहे. माझा जन्म सृष्टीच्या निर्माणापासून झालेला आहे. मी मागच्या युगातही होतो, या युगातही आहे आणि पुढच्या येणाऱ्या सर्व युगात सुद्धा मी असणारच आहे. लाखो वर्षापूर्वी या संसारात भीमरूपी महाकाय असे प्राणी म्हणजेच डायनोसॉर सारखे आधुनिक जीवांचे राज्य होते. कालांतराने त्याचा नाश झाला. त्यानंतर हळूहळू देवपुत्र मानवाने नवनवीन संशोधन करत या पृथ्वीला आपल्या वशमध्ये घेण्यास सुरुवात केली. अशातच माणसाने अशा एका गोष्टीचा शोध लावला जी पाण्यात विरघळत नाही, जमिनीत तिची विल्हेवाट होत नाही आणि अनंत काळापर्यंत जिवंत राहू शकते. त्या गोष्टीला नाव दिलं प्लास्टिक. या पृथ्वीची प्रगती मी पाहिलेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या काही वर्षात हिची काय अवस्था होईल हेही पाहणार आहे. प्लास्टिक आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. प्लास्टिकमुळे आपण पावसापासून कोरडं राहू शकतो. प्लास्टिकमुळे ताजं अन्न एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता आणता येतं, पण त्याचा दैनंदिन जीवनात होणारा अतिरेक आपल्याला विनाशाकडे नेत आहे याची आपल्याला कल्पना देखील नाही. प्लास्टिक आपण असे फेकून देतो की जणू ते आपोआप नष्ट होणार आहे, पण ते नष्ट होत नाही. तुम्ही फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल्स कुठेतरी समुद्रात माशाच्या पोटात अडकलेल्या असतील किंवा कोणत्या जनावरांच्या आतड्यात अडकलेल्या असतील आणि अगदी मानवी नाळेत म्हणजेच ह्युमन प्लॅसेंटामध्ये प्लास्टिक आढळून आलेलं आहे. बहुतेक प्लास्टिकची निर्मिती ही तेलावरती असल्यामुळे त्याचा होणारा अतिवापर हा हवामान बदलावर सुद्धा दिसून येतो. सिंगल यूज प्लास्टिक इतरत्र फेकल्यामुळे त्या कुठेतरी नद्या नाल्यांमध्ये अडकून शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. प्रत्येक प्लास्टिकची बॉटल्स, रॅपर, पिशवी, चकाकणारी पॅकेट्स आजही पृथ्वीवर जिवंत आहेत, कारण प्लास्टिकचं विघटन होण्यासाठी किमान 400 ते 500 वर्षाचा कालावधी लागतो. एक धक्कादायक बाब म्हणजे आता सध्या पृथ्वीवरील जमिनीवरच्या आणि समुद्राच्या सगळ्या प्राण्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाचं प्लास्टिक या पृथ्वीतलावर आहे. प्लास्टिक ही एक जागतिक समस्या सोडवण्याचा एकमेव सोपा उपाय म्हणजे अशी प्रक्रिया अवलंबणे जसे प्लास्टिक एकदा वापरून फेकून दिलं जाणार नाही आणि ते जास्तीत जास्त वापरात राहील. याचाच एक सर्क्युलर मॉडेल म्हणजेच प्लास्टिकच्या वस्तूवर प्रक्रिया करून तेच प्लास्टिक नव्याने वापरता येईल अशी प्रणाली अवलंबली पाहिजे. त्यासाठी सरकारने अशा प्रकारे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे प्लास्टिक कधीही कचरा बनणार नाही आणि त्यामुळे प्रदूषणही होणार नाही. काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत ज्यांनी अशाच प्रकारे प्लास्टिकचा रियूज करून स्पोर्ट जर्सीची देखील निर्मिती केलेली आहे. छोटे मोठे प्लास्टिकचे रॅपर्स, पॅकेट्स आपण इतरत्र न फेकता ते एका प्लास्टिकच्याच बॉटल्स मध्ये साठवल्यास त्याचा प्रसार आपल्या परिसरात होण्यापासून आपण रोखू शकतो. सरकार प्लास्टिक विक्रेत्यांना दंड आकारतात, पण त्याऐवजी अशा प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर देखील अंकुश लगावला गेला पाहिजे. आपणही बाजारात जाताना कापडी पिशव्यांचा आग्रह धरला पाहिजे. आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सुद्धा एक पाऊल पुढे टाकत प्लास्टिक संकलनाचे मशीन जागोजागी स्थानबद्ध केलेले आहे, जेणेकरून प्लास्टिकचा प्रसार परिसरात होण्यास आळा बसेल. प्लास्टिकचा कधीच पूर्णपणे उच्चाटन करता येणार नाही हे एक त्रिवार सत्य आहे आणि आपण ते स्वीकारायला हवं. मग रोज टनावरी प्लास्टिक मातीमध्ये, नद्यांमध्ये, समुद्रात सोडून अशा परिस्थितीतील पृथ्वी आपल्या पुढच्या पिढीला कचरा साफ करायला सोडून द्यायची का? ज्या प्लास्टिकचा मानवाने वरदान म्हणून शोध लावला तेच प्लास्टिक येणाऱ्या पिढीसाठी शाप तर ठरणार नाही ना. पुढच्या अनेक वर्षांचं चित्र तुम्हाला बदलायचं असेल तर प्लास्टिक कडे पाहण्याचा आणि वापरण्याचा आपलाही दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. हे नवसाला पावणाऱ्या महाराजा, आता तरी आम्हाला तू निर्माण केलेल्या या सुंदर पृथ्वीला, समुद्रातील जलचरांना, जनावरांना या प्लास्टिकच्या विषापासून मुक्त करायची सुबुद्धी देऊ.
हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. जय श्री गणेशा हे रक्षण करता. हो जय श्री गणेशा हे रक्षण करता. मन मंदिर के राजा बुद्धि के दाता. जय श्री गणेशा हे रक्षण करता. मन मंदिर के राजा बुद्धि के दाता. विघ्न विनाशक देवा हे शक्ति दाता. विघ्न विनाशक देवा हे शक्ति दाता. मंगलमय कारक जय